इन्फेंट जीसस स्कूल राजूरा में यौन उत्पीड़न का मामला। 6 साल बाद भी न्याय की प्रतीक्षा में आदिवासी बेटियां। चंद्रपुर दिनांक 29 मई 2025 को राजूरा स्थित इन्फेंट जीसस पब्लिक हाई स्कूल में अप्रैल 2019 में घटित हुई एक शर्मनाक घटना ने पूरे चंद्रपुर जिले को झकझोर कर रख दिया था। इसी स्कूल की छात्रावास में रहने वाली आदिवासी समुदाय की 18 वर्षीय लड़की को नींद की गोली देकर उसके साथ यौन उत्पीड़न किया गया। यह घटना न केवल एक छात्रा की अस्मिता पर हमला थी, बल्कि समाज के भरोसे, कानून व्यवस्था और शैक्षणिक संस्थानों की मर्यादा पर भी गहरा प्रश्न चिन्ह है। घटना के 6 वर्ष बीत जाने के बावजूद इस घिनौनी हरकत में शामिल स्कूल के संस्थापक पर आज तक कोई भी सख्त कानूनी कार्रवाई नहीं की गई है। यह हमारी न्याय व्यवस्था पर एक गंभीर सवाल है। नीचे हस्ताक्षरकर्ता इस प्रेस विज्ञप्ति के माध्यम से निम्नलिखित मांगे की गई हैं कि स्कूल के संस्थापक के विरुद्ध तत्काल प्रभाव से कठोर कार्रवाई की जाए। सभी पीड़ित छात्राओं को मानसिक, सामाजिक और शैक्षणिक पुनर्वास सुनिश्चित किया जाए। प्रशासन इस लड़कियों की शिक्षा का पूर्ण खर्च वहन करे और उन्हें सुरक्षित माहौल में पढ़ाई का अधिकार प्रदान करे। पीड़ितों को न्याय देने की प्रक्रिया में और देरी न हो, शीघ्र न्याय सुनिश्चित किया जाए। आज जब हम बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा बुलंद कर रहे हैं, तब राजूरा की इन बेटियों को अनदेखी इस अभियान की आत्मा के विपरीत है। इस सभी संबंधित प्रशासनिक अधिकारियों, राज्य सरकार, महिलाएं आयोग और मानवाधिकार संगठनों से अपील की गई है कि इस मामले को प्राथमिकता से लें और आदिवासी बेटियों को न्याय दिलाने में अपना नैतिक और संवैधानिक कर्तव्य निभाएं। इस आंदोलन में ज्योत्सना शांताराम कोडापे, शोभा साईनाथ कोडापे, शीला चित्रांगना को, सुचित्रा दिवाकर नैतम, शांताराम कोडापे, सरिता दूधी मड़ावी, दिवाकर गेडाम आदि लोग उपस्थित थे। राजूरा इन्फेंट जीसस पब्लिक स्कूल राजूरा येथील 2019 मध्ये आदिवासी मुलींवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि त्या अत्याचार हा 6 वर्ष लोटलेले आहे पूर्ण। अजूनही त्या मुलींना न्याय मिळालेला नाही आहे आणि ही केस म्हणजे फास्ट ट्रॅकमधून अजूनही चाललेली नाही। तो न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं साखळी उपोषण पालकांनी ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आमच्या मुलींची म्हणजे एकच आहे की त्यांची वैद्यकीय उपचार झालेला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे एक आहे की त्या मुलींच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीची जबाबदारी प्रशासकीय आणि शासकीय यांनी घेतली पाहिजे। त्यांच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी आम्ही प्रशासकीय आणि शासकीय यांच्यावर सोडते आणि त्यांचं पुनर्वसन करून दिलं पाहिजे। स्कूल हायस्कूल राजूरा या शाळेमध्ये आमच्या लहान आमचे लेकरं शिकत होते आणि त्या शाळेमध्ये 7 ते 11 वयोगटातील मुली होत्या आणि त्याच्यामध्ये जे संस्थापक आहेत, शिक्षकांना तर सजा झालीच आहे, पण जे संस्थापक आहेत त्यांनी लापरवाही केली आणि त्यांना तातडीने कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अटक झाली पाहिजे आणि ते जेलाच्या सलाखीमध्ये गेलेच पाहिजे। आज 16वा दिवस चालू आहे। गोरगरीब लोक आहेत, बिचारे रोजीरोटी खाणारे लोक आहेत, तर त्यांना अद्यापपर्यंत न्याय नाही मिळालेला आहे। तरी याची तातडीने चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी आमची पालकवर्गाची माग आहे। आणि पावसाच्या अभावामुळे आज 8 दिवस झाला सतत पाणी येत आहे, पेंडाल पूर्ण गळून राहिलेला आहे, कोणी काळजी करून नाही राहिलेले आहेत। प्रशासकीय आणि बाकीचे लोक येऊन इथं आमचं सांत्वन करायला पाहिजे होते, पण कोणी करून नाही राहिले। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचे पालकवर्ग इथून हटणार नाही अशी आमची दिलगिरी व्यक्त करत आहोत। नाही, आमच्या न्यायाची आम्ही इथे आस पकडलेलो आहे, तिथपर्यंत काही आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही। जब तक जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळणार तोपर्यंत आम्ही नाही। हमारी मांगे है कि आमचं मांग हेच आहे की आम्हाला आमच्या मुलींना ड्युटी, दुसरं म्हणजे संचालकावर
कठोर कारवाई झाली पाहिजे आणि मुलींचं पुनर्वसन.